मंडळी, आज आपण चित्रपट पाहण्यासाठी मल्टीप्लेक्सला जातो. घर बसल्या OTTवर अनेक सिनेमे पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या चित्रपट सृष्टीची आज जगभरात चर्चा होतीये त्या भारतीय सिनेमाचा पहिला शॉट कोणी लावला होता? शून्यातून विश्व निर्माण करून भारतातलं पहिलं चलचित्र कोणी पडद्यावर आणलं? ही गोष्ट आहे नाशिकमध्ये जन्मलेल्या एका ध्येयवेड्या कलाकाराची, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची. 1911 मध्ये त्यांनी मुंबईत लाईफ ऑफ क्रिस हा चित्रपट पाहिला आणि त्यांच्या डोक्यामध्ये एकच चक्र सुरू झालं की भारतीय पडद्यावर भारतीय देव, भारतीय कथा आणि भारतीय संस्कृती का दिसू नये. हीच जिद्द त्यांना लंडनला घेऊन गेली. घरची भांडी विकून, दागिने गहाण ठेवून त्यांनी कॅमेरा आणि फिल्म आणली. पण खिशात पैसा नव्हता आणि पाठीशी अनुभवही नव्हता. होती ती फक्त अफाट जिद्द. ज्या काळात सिनेमात काम करणं पाप मानलं जायचं, अशा वेळी त्यांनी स्वतःच्या पत्नीला शूटिंग मध्ये मदतीला घेतलं आणि 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा भारताचा पहिला मूकपट तयार केला. फोटोग्राफी, पेंटिंग, जादूचे प्रयोग आणि छपाई अशा अनेक कलांमध्ये ते निपुण होते. भारतातला आज चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार त्यांच्या नावे दिला जातोय. आज आपण टॉलिवूड, बॉलिवूड जे काही पाहतोय त्याचा पाया रचणारा हा कलंदर आहे. हा कलंदर कोणत्याही इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाही, तर या अफाट कल्पकतेचा जन्म नाशिक मधल्याच अस्सल मराठी शाळेत झालाय. हो, दादासाहेब फाळके हे मराठी शाळेत शिकले.